नाशिकमध्ये गोकुळ गीतेंनी बंडखोरी केल्यामुळे महायुतीसमोर पेच निर्माण झालाय। गोकुळ गीतेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी महायुतीकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत। नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक देखील होणार आहे। गोकुळ गीतेंची भेट घेणार, पाठिंबा देण्यास सांगणार असं गिरीश महाजन म्हणाले, तर गोकुळ गीतेंनी मात्र माघार घेणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। नाशिक आणि जळगाव या दोन परिषदेच्या जागांवर बंडखोरी केल्यानं महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय। नाशिकमध्ये शेवटच्या दिवशीही गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं मनधरणीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू झालेत। यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांच्यात बैठक होणार आहे, तर गोकुळ गीते यांनी मात्र माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। दुपारून मी बघतो कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे। त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे, तर सकाळपासून मी दोनदा प्रसाद हिरेंशी बोललो। गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे किंवा इथे जे उमेदवार असतील हे दोघेही महायुती म्हणून समजून घेतील, बिनशर्त पाठिंबा द्यावा आमच्या उमेदवाराला, अशीच आमची भूमिका असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल। मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की जो उमेदवार त्यांनी या मतदारसंघावर लादलेला आहे, निष्क्रिय उमेदवार, त्याचा जाहीर पाठिंबा त्यांनी मला द्यावा आणि मला महायुतीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांनी घोषित करावं। दुसरीकडे जळगावमध्येही महायुतीत बंडखोरी करत रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय, तर नाशिकमधील अडचण सुटली की जळगावातही अडचण दूर होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। ज्यावर आम्ही तिकीट मागितलं, ही जागा भाजपची होती, पण ती जागा आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे आम्ही आमचा स्वतः अन्याय समजत नाही, आमच्या पक्षाने जागा घेतली नाही। पण या ठिकाणी आमचा बंडखोर उभा राहिलाय, नाशिकमध्ये आमच्या समोर बंडखोर उभा राहिलाय, तर हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर अन्याय आहे, तर सगळ्यांनी एकमेकाला आवरलं पाहिजे। मंत्री गिरीश महाजन यांनी बोललं होतं की मी जागा जी आहे ही जळगावची जागा शिवसेना आता काय बोलणार, लग्न झाल्यानंतर तुम्ही वाजा लावणार, त्याला अर्थ आहे। जळगावमध्ये देखील रेश्मा काळे निवडणूक ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल, इकडचा सॉल्व प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व होईल। चला असं ठरलंय मलाही ज्येष्ठ नेत्यांचे खूप फोन आले, त्यांचं म्हणजे खूप रागवण्यात आले आणि त्यांना माघारीसाठी पण खूप आम्हाला बोलले, पण मी त्यांचं ऐकलं नाही। नाशिकची जागा देखील माघार झाली नाही, त्यामुळे आपली उमेदवारी कायम राहिली का? हो नक्कीच, जर त्या ठिकाणी माघार झाली असती तर मी विचार केला असता माघारीचा। होईल ना, म्हणून मी सांगितलं नाशिक आणि जळगाव हे दोन्ही जे काही विधान परिषदेचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी देखील चर्चा सुरू आहे आणि त्यात देखील पॉझिटिव्ह चर्चा आहे।